नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रवा आणि पोह्यापासून डोसे बनवणार आहोत. तर हे डोसे अतिशय मऊ आणि लुसलुसीत होणार आहेत आपले डोसे. त्यासोबत चटणी पण बनवणार आहोत. तर त्यासाठी मोठी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. तर बाउलमध्ये आपण 1 वाटी रवा घालणार आहोत. तर रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल. आणि अर्धी वाटी पोहे पण घातलेले आहेत. तर हे पोहे आपण स्वच्छ धुवून वापरलेले आहेत. आणि 1 वाटी जवळपास दही पण घालायचं आहे आपल्याला. अर्धी वाटी पाणी पण घालून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला कमी पाणी घालायचे, नंतर लागेल तसं पाणी वापरू शकतो आपण. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला हे मिश्रण आता 15 किंवा 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. अर्धा चमच जिरे पण घेतलेले आहेत. आणि अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला भाजूनच वापरायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची आहे. अर्धा चमच मीठ पण घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी घालूयात. आता ही चटणी आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. तर आपली चटणी इथे बारीक वाटून पण झालेली आहे. तर एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊयात. तुम्हाला जर हवं असेल तर जास्त पाणी घालून तुम्ही थोडीशी पातळी चटणी बनवू शकता. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिसळून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे. अर्धा चमच जवळपास लिंबू पिळून घेऊया. छान आंबटपणा येण्यासाठी लिंबू पण पिळून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर तडका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम केलेले आहे. अर्धा चमच मोहरी घातलेली आहे. अर्धा चमच उडदाची डाळ पण घालूयात. थोडासा हिंग पण घालूयात. दोन 3 लाल मिरच्या पण घालूयात. आणि आता आपल्याला थोडंसं कढीपत्ता घालायचं आहे. आता तडका आपण चटणीवर देऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चला, तर आपली चटणी पण झालेली आहे. तर आपले इथे 15 मिनिटं झालेले आहेत. तर आपला रवा पण छान फुललेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला हे मिश्रण आता मिक्सरमध्ये घालायचं आहे. आपल्याला हे मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे.
तर ह्यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास तसे जवळपास पाणी पण घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अर्धा चमच मीठ पण घालायचं आहे. चला तर आता हे मिश्रण आपल्याला बारीक वाटायचं आहे. चला तर आपलं मिश्रण अगदी बारीक झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे हे मिश्रण 2 बाउलमध्ये मी काढलेलं आहे. नंतर या बाउलमध्ये भाज्या घालून आपण डोसे बनवणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे थोडासा इनो घालणार आहे. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात. तर चला लगेचच आपण डोसे बनवून घेऊयात आता. तर इथे तवा अगदी कडकडीत गरम झालेला आहे. 1 पळी मिश्रण घातलेलं आहे तव्यावर. आपल्याला पळी लावायची नाही या मिश्रणाला. हे पाहू शकता, अशा प्रकारे तुम्ही पसरवू शकता. हे पाहू शकता तुम्ही, आपली छान अशी जाळी पडते आपल्या डोश्याला. हे पाहू शकता तुम्ही, छान अशी जाळी पडलेली आहे. पाठीमागूनही छान रंग आलेला आहे. तर याप्रमाणेच आपण सर्व डोसे बनवून घेऊयात. तर हा दुसरा डोसा बनलेला आहे. हा डोसाही छान असा झालेला आहे. या डोश्याला सुद्धा छान जाळी पडलेली आहे. पाठीमागूनही छान असा भाजलेला आहे. हा डोसा पण तयार झालेला आहे. आपले सर्व डोसे इथे अगदी मऊ आणि छान असे झालेले आहेत. चला तर काढून घेऊयात आता आपण हा डोसा. उरलेल्या बॅटरीमध्ये हे मिक्स करून घेऊयात. बॅटर टाकून चांगलं. तर यामध्ये आता आपल्याला गाजर घालायचं आहे. तर अर्धी वाटी किसलेला गाजर घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी शिमला मिरची पण घेणार आहोत आपण आता. तुम्हाला जर हव्या असतील तर दुसऱ्या कुठल्याही भाज्या वापरू शकता. असे हेल्दी डोसे तुमच्या मुलांनाही तुम्ही देऊ शकता. येथे अर्धा चमच मीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये थोडंसं, अगदी थोडंसं इनो घालायचं आहे. तुम्हाला जर नाही घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल. थोडंसं पाणी घालून घेऊयात. एक लक्षात ठेवा, इनो घालून आपल्याला कधीच झाकून ठेवायचं नाही. हे मिश्रण लगेचच बनवायला घ्यायचं, नाहीतर आपल्या डोशांना कधीच जाळी पडणार नाही.
चला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता लगेचच डोसे बनवायला घेऊयात. चला तर इथे तवा तापवलेला आहे चांगला. मिश्रण पण घातलेलं आहे तव्यावर. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण तव्यावर पसरवायचे आहे. या डोश्यालाही तुम्ही छान अशी जाळी पडलेली पाहू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हे डोसे तुम्ही झटपट बनवू शकता. चला तर हा डोसा पण छान असा झालेला आहे, पूर्ण तयार झालेला आहे. जाळी पण छान पडलेली आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दोन्ही साईडनं भाजू शकता. मी एका साईडनं भाजलेला आहे हा डोसा. चला तर हा दुसरा डोसा पण बनवून घेऊयात. या डोश्यालाही छान अशी जाळी पडलेली आहे. तुम्हाला जर हवे असेल तर बटर लावू शकता. मी तेलाचाही वापर केलेला नाही. सहजच डोसे निघत आहेत आपले. हे पाहू शकता छान असा डोसा झालेला आहे. पाठीमागूनही छान भाजलेला आहे. तुम्ही जर डायटिंगवर असाल तर हा पर्याय खूप चांगला आहे तुमच्यासाठी, बिना तेलाचे डोसे. तर पाहू शकता हा डोसा किती छान असा मऊ आणि लुसलुसीत झालेला आहे. हा डोसा तुम्ही दिवसभर जरी ठेवला तरीही हा असाच राहील. तर हा भाज्या टाकलेला डोसा हा सुद्धा आपला खूप छान झालेला आहे. हा सुद्धा अतिशय नरम आणि एकदम स्पंजसारखा छान असा लुसलुसीत झालेला आहे. आपले सर्व डोसे एकदम छान झालेले आहेत. तर आपली चटणी आणि डोसे पण तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.